ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। बऱ्याचदा ना आपल्याला कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये फार मोठा धक्का बसतो, फार मोठं दुःख येतं, फार मोठं निराश झाल्यासारखं वाटतं, सगळं संपून गेल्यासारखं वाटतं। मग अशा वेळेस काय करावं, किंवा अशा वेळेस हा व्हिडिओ आपण ऐकला पाहिजे। हा व्हिडिओ अशा वेळेससाठीच आहे। एक समर्थांचं स्फुरण आहे, समर्थांची प्रेरणा आहे। बुद्धी देणे भगवंताचे, काहीतरी कोणाला तरी लागत असतं म्हणून भगवंत काढून देत असतो। काहीतरी कोणाला तरी अडचण असेल, काहीतरी कोणाला तरी मोठं दुःख असेल, चिंता असतेच प्रत्येकाला। संसार म्हणजे दुःखाचे मूळ। दुःखालयम अशाश्वतम अशी धारणा कशाची असेल तर ती संसाराची धारणा केलेली आहे। कोणी केलेली आहे? खुद्द भगवंताने केलेली आहे। भगवंताने केलेली आहे म्हणजे इकडच्या तिकडच्या माणसाने काही केलेली नाही, आणि म्हणूनच हे असंच होणार, हे असंच राहणार। मग हे एवढं मोठं दुःख, एवढं मोठं संकट कसं काय पचवायचं? तर बोलले हे आलंच तरी कसं, याच्यातून बाहेर तरी कसं निघायचं? अशा कितीतरी आणि यापेक्षा आणखीन बऱ्याच वेगळ्या विषयांना समर्थ कृपेने आज आपणाला निरूपण मिळणार आहे। आपण मागूया भगवंताकडे की भगवंता आम्हाला बाबा कायम आत्मस्थितीमध्ये राहू दे, भरभक्कम राहू दे, आमच्या कुटुंबाचा सगळ्यांचा तू आधार हो आणि आमचा सारथी हो। तर आपण मागूया भगवंताकडे आणि आपण पूर्णपणे हे ऐकूया, जेणेकरून एक उत्तम समाधान, उत्तम स्थैर्य आपल्या सगळ्यांच्या अंतरी भरून येईल। परमार्थाचं हेच आहे। बोलले दुःख, चिंता, चिडचिड, संताप, उद्वेग ह्या सगळ्यांचं औषध एकच आहे। नाना रोग ते नासती, कशानं नासती तर ते सद्गुरू श्रवणातून नासत असतात। आणि म्हणून या ठिकाणी एक उत्तम श्रवण आपण भगवंताला मागूया। तर प्रश्न आहे की मोठं दुःख, मोठी चिंता, मोठी अडचण, मोठा घाला येतो कधी कधी ना असं काहीतरी आपल्या हातून चुकीचं घडून जातं, आपल्याला कळतच नाही हे माझ्या हातून कसं काय झालं, मला असं करायचंच नव्हतं, किंवा माझा पिंड हा असा नाही, मग हे असं माझ्या हातून झालंच तरी कसं? तर बोलले फार चिंता करू नये। एक बोलले जे होतं ना, बोलले ते सगळं चांगल्यासाठी होतं, एवढं लक्षात ठेवलं पाहिजे। आणि त्याच्यामागे आणखी बऱ्याच गोष्टींचा संभव असतो। काय तर बोलले भगवंताला आम्हाला काहीतरी संकेत द्यायचा असतो। म्हणजे काय, समजा एखादा व्यक्ती झोपलेला आहे आणि काहीतरी तातडीचं काम निघालं, आणि त्याला मग काय करायला लागेल? साधी गोष्ट आहे, त्याला आवाज द्यायला लागेल। आवाज देऊन तो ऐकतोय का? नाही, आवाज देऊन त्याला काही ऐकू येत नाही। मग त्याला काय करायला लागेल? त्याला असं हलवावं लागेल। हलवलं की तो असा खडबडून जागा होतो। हे असंच आहे, हे आमच्याकडे आलेलं ना जणू काही भगवंताने आम्हाला हलवलेलंच आहे। बोलले बाबा झोपू नकोस, बोलले काळ हा कठीण आहे, किंवा येणारा काळ हा कठीण आहे, आणि त्याच्यासाठी तू आजच सावध झाला पाहिजे। म्हणून भगवंताचं हे एवढं मोठं येणं हे काय असतं? हलवणं असतं। एक जे उत्तम भक्त असतात, बोलले जे निस्सीम भक्त असतात, ज्यांचा भगवंतावर पूर्ण विश्वास आहे, असे भक्त तर भगवंताला धन्यवाद देतात। बोलले भगवंता बरं झालं देवा, वाटोळे झाले, बरे झाले देवा, दिवाळे निघाले। तुकोबा आपल्या अभंगामध्ये असं बोलतात का? तर बोलले मी मायाजाळामध्ये गुरफुटलेलो होतो, आणि बोलले हळूहळू ही माया अशी भयंकर आहे। बोलले आपण एक पायरी चढलो, बोलले ती अगदी आपणाला टॉपला नेल्याशिवाय राहत नाही। कशाच्या टॉपला? सगळ्या वेगवेगळ्या सगळ्या विषयांच्या टॉपला नेल्याशिवाय राहत नाही। कधी थोडंसं लोभाला आपण हात द्यायला गेलो ना, बोलले तो लोभ आपणाला पार 17व्या 18व्या मजल्यावर घेऊन जातो। आणि आता बोलतो आता तू बघ, तुला खाली जायचं जर असेल ना तर इथून सुरुवात करावी लागेल। एक एक सगळा मजला
उतरत उतरत सगळं जावं लागेल आणि तेव्हा बोलले तू कधीतरी केव्हा तरी तुझ्या त्या ठिकाणापर्यंत जाऊन पोहोचशील. मग ते फार अशक्यप्राय माणसाला वाटतं की बोलले हे काय झालं माझ्याकडून. त्याचं मन हे काही मानायला तयार होत नाही आणि दुसरा मार्ग त्याला तिथून ते लोभ दाखवतो. बघ आता इथे आता एवढं तू कष्ट केले आणि तुझं हे असं सगळं झालं, तुझ्या हातून एवढी मोठी चूक झाली, मग तुझं नाव गेलं किंवा तुझा एखादा पैसा, तर बऱ्याचदा नुकसान होतं, आर्थिक नुकसान होतं किंवा काही कोणतरी मोठा दवाखानाच लागतो किंवा काहीतरी बऱ्याच गोष्टी आहेत की ज्यामुळे माणसाला संताप येतो, काहीतरी नात्यातच तूट निर्माण होते. मग त्याला वाटतं की दोनच पर्याय आहे, एक तर हळूहळू हळूहळू खाली जाणे आणि ते फार जीवावर येतं, कारण एवढ्या वर चढत आलेला मनुष्य उतरणं म्हणजे फार जीवावर येतं. आणि दुसरा मार्ग त्याला मग ते दाखवतात की बाबा आता तुझा सगळा सत्यानाश झालेला आहे, एवढी मेहनत वाया गेलेली आहे आणि आता तू इथून ह्या वरच्या मजल्यावरून उडी मार. तर बोलले हे कोण करतं असं, हे विषय माणसाचा बरोबर बरोबर घेऊन जातात. मग भगवंत बोलले खरा वरचा मजला आपला आलेलाच नसतो अजून, की ज्या मजल्याला गेल्यानंतर ते आपणाला सांगतील की बाबा इथून उडी मार. म्हणजे काय, पूर्ण अधोगती, पूर्ण सत्यानाश भगवंत घोड्यापासून आमचं वाचवत असतात. आमचं झालं जे आम्हाला खूप मोठं वाटतं. आपलं ₹1 जरी नुकसान झालं ना, माणसाला काही ते काही असं कमी वाटत नाही, ते जास्तच वाटतं. खूप नुकसान झालं असंच वाटतं. त्याच्यामुळे किती झालं आणि कसं झालं, मग फार दुःख झालं, थोडं झालं असतं तर काही वाटलं नसतं असं आपण बोलतो, पण तसं काहीच नाही. जाणारी गोष्ट ₹1 जरी गेली, ₹10 जरी कोणी आपल्याला फसवलं तरी आपणाला तेवढंच दुःख होतं. मग भले आपल्याला कधी ₹1000 मिळाले, 10,000 मिळाले, 5,000 मिळाले, लाख, 25 लाख, 29 लाख मिळाले, पण त्याचं काही माणसाला वाटत नाही. गेलं त्याचं फार वाटतं. तो विषय नाही, किती झालं कसं झालं तो विषयच करायचा नाही, तो विचारच करायचा नाही. कमी जरी झाले असतं तरी एवढाच संताप मनुष्याने केला असता, हे निश्चितपणे लक्षात ठेवलं आपण पाहिजे. मग आता काय, तर बोलले जे झालं ना आज, जे परिस्थिती आपणावर आलेली आहे त्याच्यापेक्षा भयंकर परिस्थिती येऊ शकली असती किंवा येणार होती, म्हणून त्याच्या आधीच आपण सावरलो गेलो. बोलले थोडं हलवलं, जास्त नाही. जेवढं आपल्याला सहन होईल ना तेवढंच भगवंत हलवतो. भगवंतावर कधीच अविश्वास ठेवू नये. आपुल्या मनासारखे न घडे आणि देवावर निष्ठा मोडे, ऐसी नव्हेत की लक्षणे सख्य भक्तीची. आपण भगवंताचे सख्खे भक्त आहोत. आपण काही असे चुलत सावत्र भक्त आहोत का? नाही. जो चुलत भक्त आहे, जो सावत्र भक्त आहे ना, मग तो रडत बसेल आणि तो संताप व्यक्त करत बसेल, हा हा देवा काय झाले, माझे बरे दिवाळे निघाले, असं तो छाती पिटेल, ऊर बळवेल. पण खरा भक्त, सख्खा भक्त जो आहे ना, तो काय बोलतो, बरे झाले देवा दिवाळे निघाले. आणि समर्थ बोलतात जे होतं ना बाबा ते बऱ्यासाठीच होतं, ते उत्तमच झालेलं आहे. तू आपल्या लेखी आपणाला ते आपलं नुकसान वाटत असतं, पण त्या योगे भगवंताने आपणाला जागा केलेलं असतं आणि तो भगवंत आपणाला तिथून एका मोठ्या उत्कर्षासाठी तयार करत असतो. बोले जेव्हा मनुष्याला ठेच लागते ना, ठेच, पुढचा प्रत्येक रस्ता मनुष्य अत्यंत काळजीपूर्वक चालत असतो आणि त्याचं जे झालेलं नुकसान आहे ना, ते नुकसान तो भरून काढण्याचा प्रयत्न करतो. ₹1 नुकसान जर झालेलं असेल तर तो एवढा प्रयत्न करतो, त्या प्रयत्नाच्या बदल्यामध्ये त्याचं ₹4 फायदा त्याला कधी होऊन जातो ते कळत नाही. म्हणजे नुकसान झालं ₹1 आणि त्याच्या बदल्यामध्ये काय झालं, त्याच्या बदल्यामध्ये ₹3 जादाचे याच्याकडे आले. ₹1 तर आलाच आला, पण ते ₹3 जादाचे याच्याकडे आले. मग हे ₹3 येण्यासाठी म्हणून भगवंत आम्हाला हलवत असतात. म्हणून हे मोठं मोठं आम्हाला वाटत असतं, पण प्रत्यक्षात ते मोठं नसतं. आमच्या लेखी मोठंच असतं, पण भगवंताच्या लेखी ते मोठं नाही. ही झाली पहिली गोष्ट
की बोलले मोठं बिठं काहीच नाही, जे झालं ते उत्तम झालं. आम्हाला स्वतःला शोधण्यासाठी म्हणून भगवंताने आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे. खरं जर शोधलं ना काहीतरी मोठं घडतं. म्हणजे ह्याचा अर्थ आम्ही पण कुठेतरी तेवढाच कमी पडलेलो असतो. कुठेतरी आमचाच भगवंताकडे काना डोळा झालेला असतो. आम्ही कुठे कधी कोणाच्याशी तरीच बोलले कोणाशी सोबत तरी लाळ गळत बसतो. कुठल्या तरी विषयासोबत आम्ही लाळ गळत बसलेलो असतो आणि मग कुठला तो कली आणि काळ कुठलं तरी हाड आम्हाला फेकतो आणि मग ते हाड आम्ही चघळत बसतो. चघळता चघळता ते सगळ्या आमच्या तोंडाला आतून सगळ्या जखमा ते हाड करतं आणि थोडा वेळ आम्हाला बरं वाटतं. पण जेव्हा लाही लाही व्हायला लागते मग तेव्हा आम्ही ते हाड सोडतो. बोलले हे आम्हाला कळवून देण्यासाठी हे झालेलं आहे. शोधलं पाहिजे. पहावे आपणासे आपण या नावं आत्मज्ञान. आपलं आपण पाहिलं पाहिजे हे भगवंत आपणाला सांगत आहे आणि निश्चय करावयाचा आहे. जे बोलले ज्यामुळे चुका झाली त्याचा निश्चय करावयाचा आहे आणि तो निश्चय पणाला न्यायचा आहे. इतका पणाला न्यायचं आहे, इतकं उठून बोलले कंबर कसून आपणाला उभं राहायचं आहे की बोलले जे 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 आधी होतं त्याच्या चौपट कामगिरी आपणाला करून दाखवायची आहे. मग ते कुठल्या का क्षेत्रात असे ना, भक्तीमध्ये कमी पडलेलो असेल. पूर्वी जर अर्धा तास माझी भक्ती होत असेल तर मी रोज 2 तास भक्ती केल्याशिवाय भगवंता राहणार नाही. जेणेकरून हे अशी वेळ माझ्यावर पुन्हा येणार नाही किंवा ह्याच्यापेक्षा जी भयंकर वेळ माझ्यावर येणार होती भगवंता त्याच्यापासून तू मला वाचवलं. तुझे धन्यवाद व्यक्त केल्याशिवाय मी राहणार नाही. झालेल्या चुका मी पुन्हा करणार नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट भगवंत या रूपानं आपल्याला सांगू बघत आहे. म्हणून नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. काय आहे सगळंच मायाजाळ आहे. म्हणजे काय सगळं कल्पनेतलं सगळं आहे. मनाने जर ठरवलं तर मन सुखीच आहे. मनाने जर ठरवलं तर मन दुखी आहे. काहीतरी विचार आला मन सुखी होतं, काहीतरी विचार आला मन दुखी होतं. बाकी सगळं आहे तसंच आहे. हा विषय कशाचा आहे तर हा विषय फक्त जाणण्याचा आहे. हा विषय फक्त आपल्या आत्मस्थितीचा आहे. हा विषय फक्त आपल्या लेव्हलचा आहे. भगवंत आपणाला आपली लेव्हल वाढवून दाखवू बघत आहे. लेव्हलच्या वरती घेऊन जाऊ बघत आहे. आणि बोलले ह्याच्यानं काय होणार आहे. ह्याच्याने प्रचंड उत्कर्ष आपला सगळा होणार आहे. म्हणून खेद अजिबात करू नये. जे झालं ते सगळं काही भगवंताला गंगेला अर्पण करून टाकायचं. काय शिकायचं ते शिकायचं. भगवंताचे धन्यवाद मानायचे. यापेक्षा भयंकर वेळ भगवंता तू आमच्यावर येऊ दिली नाही याबद्दल भगवंताचं कृतज्ञ राहायचं. अखंड कृतज्ञ राहायचं. काही झालं तरी आहे ते तुके देवाचे. काही झालं तरी बोलले झाले ते उत्तमच झाले अशी भावना, असा विश्वास आपण भगवंतावर व्यक्त करूया. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. पहिलं गोष्ट ही होती की भगवंत आपणाला हलवलेला आहे. भगवंतानं आपणाला सावध केलेला आहे. भगवंतानं आपणाला फार मोठ्या संकटांपासून वाचवलेलं आहे. दुसरी ह्याच्यापेक्षा अत्यंत महत्त्वाची गोष्ट काय असेल तर बोलले हे दुस्तर मायेचा जो संसार आहे ना, याच्यामध्ये फार अडकू नकोस. आता बऱ्याच जणांना असं वाटू शकतं की मी तर काहीच चुकलेलं नव्हतो. मी तर काहीच चुकीची कामं केलेली नाही. मी तर फार पुण्यवान आहे. मी तर फार पहिल्यापासून सगळं उपासना वगैरे करतो. मग तरी माझ्याच बाबतीत असं का होतं. देव चांगल्याचंच का वाईट करतो. देव हा काही चांगल्याचा राहिलेला नाही, असं आपण बरेच जण बोलत असतो. मग बोलले हे असं का होत असतं. बोलले एखादं बाळ आहे आणि त्या बाळाला कुठेतरी असा विस्तव म्हणा किंवा दिवा म्हणा किंवा
आणखीन गरम पाणी कुठेतरी कशात तरी ठेवलेलं आहे म्हणा, हे सगळं दिसतं आहे. आणि तिचं बाळ तिला त्याच्याकडे जाताना दिसतं आहे. पण जे ते बाळ ज्याच्याकडे चाललेलं आहे ते दिसायला अत्यंत सुंदर आहे. तर दिवा किती छान दिसतो, रात्रीची वेळ आहे आणि असा शांतपणे मंदपणे तो तेवत जर असला तर तो किती छान दिसतो. म्हणजे तसा हा दिवा तेवलेला जर असेल आणि ते बाळ जर तिकडे जात असेल तर ती आई त्याला तिथे थांबवल्याशिवाय राहत नाही. मग त्या बाळाने जर म्हटलं की मला आईने उगाच थांबवलं तर ते कसं काय चालेल. मग ते बाळ जर बोलू लागलं की मी तर काहीच वाईट केलेलं नव्हतं, मी तर सगळं केलेलं होतं, उपासना केली होती, श्रवण केलं होतं, तरी मला माझ्या आईने हे असं का ओढून घेतलं बरे. मी एवढा सुंदर चाललो होतो, मग ते मला उगाच रडवलं. मग मी किती वेळ रडलो, मग रडून रडून मी थकलो आणि मग मी झोपी गेलो, माझं नुकसान झालं. अरे बाबा, तिकडे विस्ताव होता हे तुला माहिती नाही, पण त्या माऊलीला, त्या आईला, त्या भगवंताला माहिती आहे ना. मग हे तो तो बहुता दिसांचा, तो अनंत काळाचा, तो अख्खा विश्व जाणतो बाबा. आपण काय आहे, आपण आजचं उद्याचं जाणू शकत नाही. बोलले का आपण त्याच्यावर अविश्वास व्यक्त करावा. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्या भगवंताने ही अशी वेळ का आणली. तर बोलले आम्ही जिकडे चाललो होतो सगळं आमचं बरोबर होतं, पण आम्हाला भगवंताला तिकडे जाऊ द्यायचं नव्हतं. म्हणजे काय, मन हे गुंतवून गेले संसारी विषय सुखाकडे. बोलले कळोनिया असे घात आपुला, तिकडे घात आहे ते आपल्याला कळून देखील आपण तिकडेच जात होतो. म्हणून त्या माऊलीला, त्या भगवंताला आपणाला थांबवावं लागलं. बोलले सिग्नल लावला, सिग्नल. बोलले म्हणून ना, मग कुठे चाललो होतो आपण. आपण चाललो होतो संसार एके संसार, संसार दुणे संसार. जन्म कशासाठी, सार्थक कशामध्ये, आपलं मूळ कशामध्ये, आपण आलो कुठून, कशासाठी आलो, हे आपण विसरलेलो होतो. बोलले बाबा तिकडे संसारामध्ये थोडासा धक्का दिला तर बोलले हा इकडे परमार्थाकडे मनुष्य येतो, सत्याकडे मनुष्य येतो. असत्याकडे किती दिवस धावायचं, असत्याची ओढ किती म्हणून ठेवायची. हे असं जर असेल ना तर बोलले आपली अधोगती पक्की असते. अधोगतीला जाऊ नये, आपण पुन्हा एकदा सत्याच्या शाश्वताच्या मार्गावर यावं. म्हणून त्या माऊलीनं आपणाला अडवलं. मग आपण काहीच केलेलं नाही, माझा दोष नाही, माझं काहीच नाही, आम्ही कधीच कोणाचं वाईट करत नाही, मग आमचं का वाईट झालं. म्हणजे हे असं काही म्हणण्याचं, काही बोलण्याचं कारणच नाही. आणखी महत्त्वाची एक गोष्ट, आता काही गोष्टी अशा असतात की कर्म धर्म संयोगानं होऊन जातात. आता काहीतरी आमचं चुकलेलं पण असतं आणि त्याचं फळ म्हणून आम्हाला काहीतरी मोठा धक्का बसतो, मोठा आघात बसतो, निराशा पदरी येते. आणि मग बोलले आता काय करायचं, किंवा हे असं कशामुळे झालं. भगवंताला आपल्याला मजबूत बनवायचं असतं, कणखर बनवायचं असतं. आता शिक्षक मुलांना वर्गामध्ये मारतात, किंवा सैन्यामध्ये त्या सगळ्या नवीन नियुक्त झालेल्या, नवीन जॉईन झालेल्या सगळ्या सैनिकांना फार भयंकर अशी कसरत करायला लावतात. कशासाठी करायला लावतात, कणखर झालं पाहिजे. कणखर होण्यासाठी म्हणून सगळं हे असतं. आपणाला सुद्धा माऊली भगवंत समर्थ कणखर करू बघत आहे आणि त्याचा बेनिफिट आपल्याला पुढे मिळणार आहे, फायदा त्याचा पुढे होणार आहे.
ते आपल्याला आज कळणार नाही. थोडा दिवस धीर धरावा लागेल की नाही. सगळं जेवण आळणी झालं. सगळं जेवण आळणी झालं. मग सगळं बेचव होऊन गेलं. आपल्याला असं वाटतं की सारं काही संपलं, आता काहीच उरलं नाही, आता मी जगून तरी काय करावं. प्रचंड निराश झाल्यासारखं वाटतं. काहीच कशातच लक्ष लागत नाही. चित्त त्या ठिकाणी बेचैन होऊन जातं. आणि मग बोलले याच्यावर उपाय काय. आपल्याला असं वाटतं की ह्याच्यावर काहीच उपाय नाही, काहीच होणार नाही. पण त्या सगळ्या बेचव झालेल्या सगळ्या जेवणामध्ये फक्त मीठ राहिलेलं असतं. आणि हे मीठ भगवंताकडे आहे. भगवंत ते मीठ कधी टाकायचं, कुठे टाकायचं त्याला बरोबर माहिती आहे. मग आज आम्हाला सगळं बेचव वाटतं आहे, म्हणून मग आम्ही सगळं सोडून द्यायचं किंवा सगळं काहीतरी वेगळाच नकारात्मक विचार करायचा आणि वेगळंच कुठेतरी उडी मारायचा विचार करायचा. म्हणजे सगळं संपलं का? अजिबात नाही. पुन्हा चव यायला काहीच वेळ लागत नाही. 10 रुपये किलोची मिठाची पुडी दुकानावर मिळते. मुलाला दुकानावर पाठवलं, तो मिठाची पुडी आणतो. चिमूटभर मीठ आपण जर आपल्या त्या सगळ्या स्वयंपाकामध्ये म्हणा किंवा आपल्या सगळ्या प्लेटमध्ये जर घातलं तर इकडचं चित्र इकडे होऊन जातं. म्हणजे सगळे उलथापालथ होऊन जाते. वेळ बदलायला काहीच टाईम लागत नाही. हेही दिवस जातील. समर्थांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. अरे बाबा, सुखाचे दिवस राहत नाही, दुःखाचे दिवस कुठून राहतील. दुःखाचे दिवस सुद्धा गेल्याशिवाय राहणार नाही, 100%. आणि सुखाचे दिवस सुद्धा गेल्याशिवाय राहणार नाही. सुख आलं, लक्षात ठेवलं पाहिजे, हे सुख जाणार आहे. आणि मी उतून चालणार नाही, मी मातून चालणार नाही, मी भगवंताला विसरून चालणार नाही, मी नातेवाईकांना विसरून चालणार नाही, मी हवेत उडून चालणार नाही. हे आठवण करून देण्यासाठी म्हणून तर मला भगवंताने हे सगळी वेळ आणली नाही ना. पाहावे आपण असे. आपण फार दुःख आलं, फार दुःख आलं बाबा रे. असं पण होतं. भगवंताला विसरलास ना, त्यासाठी बोलले हे आलं. काहीतरी चुकलेलं होतं ना, त्यासाठी हे आलं. पण तरी तुला सहन करण्या एवढी शक्ती मी दिली, असं भगवंत बोलतात. आपणाला जेवढं झेपेल तेवढंच बोलले भगवंताने आपणाला जे खूप मोठं वाटतं तेवढं संकट दिलेलं आहे. आपल्यापेक्षा अत्यंत जास्त दुःख असणारी अत्यंत जास्त लोक या जगामध्ये आहेत. समजा आपलं 2 लाखाचं नुकसान झालं, असे पण लोक आहेत की त्यांच्या घरामध्ये कोणीतरी पेशंट, काहीतरी कॅन्सर झाला, काहीतरी हृदयाचा त्यांना ऑपरेशन्स करावे लागले, काहीतरी ॲक्सिडेंट झाला, अपघात झाला, मेंदूवर शस्त्रक्रिया कराव्या लागल्या, 10-10, 15-15 लाख त्यांना नुकसान झालेलं आहे. हे सगळं नुकसान त्यांचं झालेलं आहे. आता 10-15 लाख ज्याचं नुकसान झालेलं आहे, बोलले तो तरी कधीतरी ते काहीतरी भगवंताच्या कृपेनं त्याची सगळी व्यवस्था होऊन जाईल. भगवंत आज ना उद्या त्याची सोय करतील. परंतु बोलले एखाद्याच्या घरातला करता माणूस सगळा निघून जातो. कमावता माणूस असतो, अख्खं कुटुंब वाऱ्यावर पडतं. बोलले त्यांची किती अवस्था खराब आहे. आपल्यापेक्षा जास्त दुःख असणारे सुद्धा लोक जगत आहेत. आणि ह्या अशा लोकांनी सुद्धा धीराने, सामर्थ्याने भगवंताच्यावर विश्वास ठेवून जगण्यास सुरुवात केलेली आहे. पुन्हा ते सगळे उभे राहिलेले आहेत आणि पुन्हा ते सगळे पुन्हा त्या टॉपला पोहोचलेले आहेत. आधी विषयांनी ज्या टॉपला नेलं त्या टॉपला नव्हे, त्याच्या पलीकडच्या टोकाला बोलले जे जिथे आधी जाऊ इच्छित होते तिथे ते पोहोचलेले आहेत. बुद्धी देणे भगवंताचे, दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू, कृपाळू, जणी दास पाळू.
भगवंत परमार्थ हा काही कामधंदा सोडून नुसतं देवदेव करत बसण्याचा नाही आहे. ले ठेविले अनंते तैसेची राहावे. केव्हा? सगळे प्रयत्न करून झाल्यानंतर फळ घेण्याची जेव्हा वेळ येते, सगळे प्रयत्न करून झाले, फळ स्वीकारण्याची वेळ येते आणि मग आता फळ कुठला मिळेल, गोड मिळेल की कडू खायला मिळेल हे माहीत नसतं. त्यावेळेस ठेविले अनंते तैसेची राहावे, ही ओळ, ही भावना, हा सार भगवंताने, समर्थांनी, तुकोबांनी आम्हाला सांगितलेला आहे. प्रयत्न कर्मण्येवाधिकारस्ये मा फलेषु कदाचन. प्रयत्न करणं आमच्या फक्त हातात होतं. आम्ही सगळे प्रयत्न केले, त्या प्रयत्नाला यश मिळालं नाही. त्यामागे 1000 कारणं असतात. 100 जन्मापूर्वीचं देखील कारण असू शकतं. उगाच माझ्या हातून असं झालं, उगाच मी इथे चुकलो, नाही तर असं झालं नसतं, त्याने असं केलं म्हणून तसं झालं नसतं, हिने तसं केलं म्हणून असं झालं, नाहीतर हे असं झालं नसतं. अशा भ्रमात आम्ही राहतो. आम्हाला असं वाटतं की काहीतरी टेक्निकल डिफेक्ट झाला, मॅन्युअली झालं आणि म्हणून आम्हाला हे नुकसान. तसं काही नाही बाबा, ह्याच्या मागे खूप सारं रामायण असतं, महाभारत असतं. उगाच काहीच होत नाही या जगामध्ये ना, उगाच काहीच होत नाही. समर्थ इथे हे सगळं बोलून घेत आहे आणि काहीतरी कोणतरी कोणाला तरी आवश्यकता असते, तो व्हिडिओला क्लिक करतो आणि तो ऐकतो, म्हणजे हे काय उगाच झालं का? त्याची काळजी भगवंताला असते. बरोबर त्याला ज्या हव्या त्या वेळी जे तो त्याच्या डोक्यामध्ये पेरून देत असतो, कारण त्याला कधीतरी कुठेतरी लागणार असतं किंवा कुठेतरी कोणाला तरी कशातून तरी बाहेर काढायचं असतं. देवाची लीळा देवे विन आणिक दुसरा पाहे कोण. देवाची लीळा देवाशिवाय दुसरा कोणी बघू शकतो का? नाही, अजिबात नाही, कळत सुद्धा नाही. कसा करतो, कसा आणतो, कसं उभं करतो, त्याचा तोची जाणे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, पूजावा विठ्ठल, जीव भावे. एवढंच आमच्या हाती भगवंतानं दिलेले आहे. ठेविले अनंते तैसेची राहावे. सगळं करायचं, सगळे प्रयत्न करायचे, कुटुंबासाठी सगळं चरितार्थ चालवायचा, समाजासाठी, देशासाठी, कार्यालयासाठी, इतरांच्या लोककल्याणासाठी सगळं झिजायचं आणि फळाची अपेक्षा ठेवायची नाही. सेवक म्हणून राहायचं. सेवकाचं काम काय आहे? मालकाने सांगितलं तेवढं काम करायचं. इथून बादली उचल, तिकडे ठेवली, तिथून बादली उचल, घरात आणून दे, ठेवली. कशासाठी बादली लागते असं तो विचारतो का? नाही. सांगितलं ना, एखादा व्यक्ती एखाद्या दुकानावर कामाला आहे, सांगितलं बाबा जा अमक्याला बोलवणार, कशासाठी बोलवायचं आहे असं जर तो विचारायला लागला तर तो मालक काही त्याला कामावर ठेवणार नाही. आम्ही विचारत बसतो. आम्ही सगळे भगवंताचे सेवक आहोत. आम्ही असं काय झालं, असं नको व्हायला पाहिजे होतं, तसं काय झालं, माझं नुकसान झालं, मी काय करू, मला कसं काय जमेल, ह्याने असं केलं नाही तर झालं नसतं, त्याने तसं केलं नाही तर झालं नसतं, एवढं मोठं नुकसान थोडं झालं असतं, चाललं असतं. हे काय आहे? हे ते सेवकाने मालकाला विचारणं झालं. आपलं काय आहे बाबा? काहीच नाही. मग कशाचा शोक करतो आहे? ज्या मुळात कल्पनेतल्या सगळ्या गोष्टी आहेत, आज आहेत उद्या नाही, उद्या आहेत परवा नाही, ते आहेत पण आम्ही नाही, अशा कितीतरी प्रोबॅबिलिटी या सगळ्या जन्मामध्ये, या सगळ्या आयुष्यामध्ये आहेत. हे सगळं शक्यतांनी भरलेलं सगळं जग आहे. ही माया आहे. ही सगळी बोलले भासमान आहे. ही सगळी चितारलेली आहे. चितारी तो एकच आहे. हे असं चित्र इकडे काढायला पाहिजे, तसं चित्र तिकडे पाडायला पाहिजे, या फंदामध्ये आम्ही पडूच नाही. चित्र बघावं, चित्रातला आस्वादन करावं. किती सुंदर त्याने रंग भरलेले आहेत. काय बरे कारण असेल त्याने मला हे असं झालं, शोधावं. माझं काही चुकलं आहे का? मला भगवंताचा विसर पडलेला आहे का? मला भगवंत काहीतरी जागे करू आहे, बघतो आहे बहुतेक.
माझं याच्यापेक्षा खूप काहीतरी मोठं नुकसान होणार होतं, ते बहुतेक भगवंताने थांबवलं. कदाचित मला परमार्थाचा विसर पडलेला होता. कदाचित मी फार संसार करत होतो. संसारात पण थोडं दुःख टाकलं ना, मग मनुष्य सावध होतो. नाहीतर त्याचं चित्त थाऱ्यावर राहत नाही. आणखीन काय? याच्यापेक्षा आणखी शेवटचं सांगायचं झालं ना, की जो खरा भगवंताचा भक्त आहे, की जो संसारापासून विरक्त, तो काय बोलतं? कुत्ता जाने चमडी जाने. कबीर काय बोलतात? कुत्र्याने कबीरांना चावा घेतला. लोकांनी कबीरांना सांगितलं. अरे म्हणाले, कबीरजी तुमच्या पायाला चावा घेतला, तुमचं काय लक्ष त्या भजनामध्ये लागून राहील? कबीर बोलले, कुत्ता जाने चमडी जाने. हा चमडी हा देह म्हणजे मी आहे असं मानून बसलो. बोले इथेच आम्ही फसलो. भाड्याचं घर आहे, भाड्याची गाडी आहे, भाड्याची रिक्षा आहे. किती या रिक्षामध्ये जीव अडकवायचा? हे कदाचित भगवंताला जाणवून द्यायचं. देहभाव सोडून दे, देहबुद्धी सोडून दे आणि आत्मबुद्धीकडे ये. देहबुद्धी निरूपणे विसरावी, सदा संगती सज्जनाची करावी. हे देहबुद्धी विसरण्यासाठी हे निरूपण समर्थांनी आम्हाला दिलं. आता आम्ही एकच करू, हे देहबुद्धी सुटावी यासाठी समर्थांनी हे सगळं उभं करून दिलं. हे सगळं जे काय आमच्यावर परिस्थिती आली, हे देहबुद्धीमुळे आली. तिला आम्ही विसरण्याचा यत्न करूया. आणि सदान कदा मी देवाचा देव माझा, संगती सदा संगती सज्जनाची, भगवंताची कास धरूया. जसं जमेल तसं, जेव्हा जमेल तेव्हा, जिथे जमेल तिथे मी देवाचा आणि देव माझा. मग कधी नामस्मरण असेल, कधी भजन असेल, कधी भक्ती असेल, कधी चिंतन असेल, कधी निजध्यास असतील, कधी कोणी एखादा भगवंताचा भक्त भेटला त्याच्याशी वार्तालाप असेल, झाले जन्माचे सार्थक. ह्याच्यातच सगळा आनंद आहे. संसारामध्ये आनंद नाही. तिकडून हलवून इकडे आणण्यासाठी म्हणून भगवंताने हे सगळं केलं. हा थोडक्यात मतितार्थ निघतो. आणि हे आमच्या प्रचंड हिताचं आहे. जे नुकसान झालं त्याच्यापेक्षा प्रचंड जास्त हित आमचं आहे. हा सगळ्यात मोठा मतितार्थ निघतो. झालेली सेवा भगवंतांना अर्पण करूया. श्री सद्गुरु दत्तात्रय अर्पणमस्तु. श्री सद्गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ.